Now, since the last lecture we completed Kohlrausch law and application of Kohlrausch law. We know that according to Kohlrausch, ions are in infinite diluted solution. We know that Kohlrausch law is applicable only for infinite diluted solution. In infinite diluted solution, ions are migrated independently of their co-ions and give their own contribution in the molar conductivity of the solution irrespective of other ions. काल आपण एक्सप्लेन केलेले सर्व. Kohlrausch law mainly helps to calculate the molar conductivities of weak electrolyte, which is not possible by extrapolation method. आठवत असेल तुम्हाला. Strong electrolyte असेल तरी even though we know two values of molar conductivities at two different concentration, then from that two values of molar conductivity we can calculate the value of lambda 0 by using extrapolation method. म्हणजे आपण ग्राफ प्लॉट करतो लॅम्बडा वर्सेस स्क्वेअर रूट ऑफ सी. का बर? कारण तो ग्राफ लिनियर असतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा, वीक इलेक्ट्रोलाइटचा लिनियर नसतो. म्हणून तर आपण कोलरॉच लॉ शिकलो. मेन यूज कोलरॉच लॉचा तोच आहे. मग वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी कशी शोधायची फ्रॉम स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ते काल आपण एक्सप्लेन केलं. जसं की ॲसिटिक ॲसिडची मोलर कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची होती आपल्याला. त्याच्यासाठी आपण सोडियम ॲसिटेट, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि NaCl या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या मोलर कंडक्टिव्हिटीची हेल्प घेतली. बरोबर आहे ना. आता ही मोलर कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट कशी करतात ॲक्च्युली आपण म्हणायचो ना की वेन कॉन्सन्ट्रेशन इज 1 मोलर देन मोलर कंडक्टिव्हिटी इज 260 सिमेन्स मीटर स्क्वेअर पर मोल. वेन कॉन्सन्ट्रेशन इज 0.1 मोलर कंडक्टिव्हिटी. असं इथे डायग्राम काढली होती मी बघा आणि सांगितलं होतं की वेन कॉन्सन्ट्रेशन इज 1 मोलर देन मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे लॅम्बडा इट इज 260. वेन इट इज 0.1 मोलर देन इट इज 270 लाईक दिस. या व्हॅल्यूज मी त्यावेळेस डायरेक्टली लिहिल्या होत्या. आता त्या कॅल्क्युलेट करायच्या आहेत आपल्याला. मी कालच्या लेक्चरलाही सांगितलं की दे आर कॅल्क्युलेटेड बाय व्हिटस्टोन ब्रिज मेथड. बरोबर आहे ना. बट बिफोर स्टार्टिंग दॅट व्हिटस्टोन ब्रिज मेथड यू हॅव टू नो समथिंग अबाउट कंडक्टिव्हिटी सेल अँड सेल कॉन्स्टंट, which is a requirement of that Wheatstone bridge method, which is a requirement of determination of conductivity and molar conductivity. बरोबर आहे ना. मग कंडक्टिव्हिटी सेल काय असतो तर रिमेंबर दॅट इट इज अ इन्स्ट्रुमेंट ॲक्च्युली विच कन्सिस्ट ऑफ ग्लास ट्यूब. ही अशी एक ग्लास ट्यूब असेल. आपल्याला काही इन डिटेल एक्सप्लेन करण्याची गरज नाही इथे आता. ही ग्लास ट्यूब आहे या पद्धतीने which consists of two platinum plate या platinum plate आहेत. this one like this. ही first plate and second platinum plate. see this one like this. हे ग्लास ट्यूब आहे. ग्लास ट्यूब मध्ये प्लॅटिनम प्लेट आपण लावलेले आहेत. Then after that this glass tube is placed in another container which contain a solution whose conductivity have to measure. आपल्याला ज्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी किंवा मोलर कंडक्टिव्हिटी मेजर करायची आहे ते सोल्युशन या कंटेनरमध्ये फिल्ड केलेलं असेल आणि त्याच्यामध्ये हा कंडक्टिव्हिटी सेल जो आहे तो डीप केलेला असतो. म्हणजे ॲक्च्युली एक कंप्लीट असेंब्ली जी आहे दॅट इज अ कंडक्टिव्हिटी सेल. म्हणजे कंडक्टिव्हिटी सेल कन्सिस्ट ऑफ अ ग्लास ट्यूब. ही ग्लास ट्यूब आहे. ग्लास ट्यूब फिटेड विथ दिस प्लॅटिनम प्लेट. प्लॅटिनम प्लेट आहे त्या म्हणजे इलेक्ट्रोड आहे थोडक्यात. इलेक्ट्रोड बरोबर आहे. या पद्धतीची प्लेट असेल. ही प्लेट फर्स्ट, ही प्लेट सेकंड फेस टू फेस असतील, त्या पॅरलल असतील एकमेकांना. and then that glass tube is deep in a solution whose conductivity have to measure.
हे सोल्युशन ऑफ अननोन कंडक्टिविटी आहे. सोल्युशन ऑफ अननोन कंडक्टिविटी, अननोन कंडक्टिविटी लाईक दिस. या कंप्लीट असेंब्लीला आपण कंडक्टिव्हिटी सेल म्हणतो. कंडक्टिव्हिटी सेल म्हणजे एक गोष्ट तर क्लिअर झाली की ज्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी मेजर करायची आपल्याला, एकदाची कंडक्टिव्हिटी मिळाली की मोलर कंडक्टिव्हिटी मिळते आपल्याला. रिलेशन माहिती ना, लॅम्बडा इज इक्वल टू के इंटू 1000/c. बरोबर आहे. बघू आपण ते पुढे सर्व. हा कंडक्टिव्हिटी सेल आहे. तर सेकंड केस दिली मी सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट, सेल कॉन्स्टंट. नाउ सी पाय से की एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किंवा सरफेस एरिया म्हणू आपण. सरफेस एरिया ऑफ दिस प्लॅटिनम प्लेट इज A and the distance between that two parallel plate is L. Then remember that the cell constant of this cell, conductivity cell है ना हा, cell constant of this cell that is B, a cell constant B ने represent करतो आपण. B is equal to L by A. What is L? आता आपल्याला इथेच जसं दिसतं की L इज अ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लॅटिनम प्लेट्स. मला सांगा दोघं प्लॅटिनम प्लेटच्या मध्ये कोण आहे? सोल्युशन आहे ना. ही फर्स्ट प्लेट, ही सेकंड प्लेट, दोघांच्या मध्ये सोल्युशन आहे. म्हणजे दॅट लेंथ इज नथिंग बट द लेंथ ऑफ कंडक्टर विच इज प्लेस इन बिटवीन टू पॅरलल प्लेट. हे सोल्युशन म्हणजे आपल्यासाठी कंडक्टर आहे, इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर आहे. त्याचीच तर कंडक्टिव्हिटी आणि मोलर कंडक्टिव्हिटी मेजर करायची आपल्याला. म्हणजे तुम्ही या एल ला लेंथ ऑफ कंडक्टरी म्हणू शकतात. कळतंय ना. आणि सरफेस एरिया ऑफ प्लॅटिनम प्लेट म्हणजे सरफेस एरिया ऑफ द कंडक्टर विच इज प्लेस इन बिटवीन दॅट प्लेट असंही म्हणू शकतात. कारण जितका सरफेस एरिया असेल प्लेटचा तेवढाच सरफेस एरिया सोल्युशनचाही आहे. त्या प्लेटच्या मध्ये जेवढं सोल्युशन आहे त्याचा विचार करायचा आहे फक्त. एवढ्या सोल्युशनचा विचार करायचा आहे फक्त. हे जे मध्ये येते किंवा इथे सेपरेट दाखवतो बघा मी. ही तुमची फर्स्ट प्लेट, दिस वन लाईक दिस. दिस इज युअर फर्स्ट प्लेट. Here is a second plate. या दोघं प्लेट्स आहेत, बरोबर आहे. याच्यामध्ये जे सोल्युशन आहे आता, हे सोल्युशन दोघांच्या मध्ये, हे सोल्युशन म्हणजे आपल्यासाठी कंडक्टर आहे. कळतंय ना. मग लेंथ और डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रोड इज नथिंग बट द लेंथ ऑफ दिस सोल्युशन अँड एरिया ऑफ दिस प्लेट इज नथिंग बट एरिया ऑफ दिस सोल्युशन. करता सर्वांना. म्हणजेच तुम्ही एल ला काय म्हणू शकतात? लेंथ ऑफ कंडक्टर. आणि ए ला काय म्हणू शकतात? एरिया ऑफ कंडक्टर, सरफेस एरिया ऑफ कंडक्टर. पुन्हा सेल कॉन्स्टंट डिफाईन कसा केला तो? इट इज रेशियो ऑफ लेंथ ऑफ कंडक्टर. लेंथ म्हणजे एल आहे ते. लेंथ ऑफ कंडक्टर and surface area of conductor. surface area म्हणजे काय? A of conductor like this. म्हणजे B is equal to L by A. प्लॅटिनम प्लेटला नाही म्हणायचं आपल्याला कंडक्टर, तो इलेक्ट्रोड आहे. कंडक्टर कुठलं? हे सोल्युशन आहे. या दोघा प्लेटच्या मध्ये जेवढं सोल्युशन आहे दॅट इज अ कंडक्टर. कंप्लीट सोल्युशन ऍक्च्युअली कंडक्टर, बट वी नो दॅट वी कॅन कन्सिडर ओनली दॅट सोल्युशन विच इज प्लेस इन बिटवीन टू पॅरलल प्लेट और टू पॅरलल इलेक्ट्रोड. बरोबर आहे ना. म्हणजे एल बाय ए हा सेल कॉन्स्टंट आहे या सेलचा. बरोबर आहे.
इन जनरल तुम्हाला सेल कॉन्स्टंट ऑफ सेल माहिती पाहिजे जर का डिफाईन करायचं असेल तर तुम्ही असंही करू शकतात. इट इज अ रेशिओ ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेट म्हणजेच एल अँड सरफेस एरिया ऑफ द प्लेट. ही पॅरलल प्लेट त्याच्यातलं लेंथ डिवायडेड बाय सरफेस एरिया त्याला म्हणतो आपण सेल कॉन्स्टंट. कळतं सर्वांना? हा सेल कॉन्स्टंट आहे, मी वर लिहिलेला आहे. आता आपल्याला सेल कॉन्स्टंट आणि कंडक्टिव्हिटी मधलं रिलेशन तयार करायचं आहे. सी हियर रिलेशन बिटवीन, सर्वात आधी याचं युनिट सांगा मला. वी नो दॅट लेंथ इज एक्सप्रेस इन मीटर, एरिया इन मीटर स्क्वेअर. मग मीटर बाय मीटर स्क्वेअर काय लिहिले? पर मीटर. म्हणजे इट इज एक्सप्रेस इन किंवा सेल कॉन्स्टंट is express in per meter or per centimeter. जे लेंथचं युनिट आहे, मीटर असेल सेंटीमीटर असेल कशातही मोजू शकतो आपण. फक्त इथे काय पर मीटर और पर सेंटीमीटर, बिकॉज एल बाय ए म्हणजे मीटर बाय मीटर स्क्वेअर किंवा सेंटीमीटर बाय सेंटीमीटर स्क्वेअर. दॅट्स वाय द युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट इज पर मीटर और पर सेंटीमीटर. तर मी सांगितलं वी आर गोइंग टू टेक द रिलेशन बिटवीन सेल कॉन्स्टंट अँड कंडक्टिव्हिटी. सी हियर रिलेशन बिटवीन सेल कॉन्स्टंट अँड कंडक्टिव्हिटी. रिलेशन बिटवीन सेल कॉन्स्टंट म्हणजे बी अँड कंडक्टिव्हिटी म्हणजे कॅपा. या सर्व गोष्टींचा आपल्याला यूज करायचा आहे विटस्टोन ब्रिज एक्सपेरिमेंटमध्ये. कंडक्टिव्हिटी सेल काय ते माहिती पाहिजे, सेल कॉन्स्टंट काय ते माहिती पाहिजे. सेल कॉन्स्टंट इज जस्ट अ रेशिओ ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल इलेक्ट्रोड डिवायडेड बाय द सरफेस एरिया ऑफ दॅट इलेक्ट्रोड म्हणजे एल बाय ए. फार काही कठीण नाही ते. नाव सी वी नो दॅट कंडक्टिव्हिटी आपण मागे घेतलेले बघा, बेसिक प्रिन्सिपल घेतले तेव्हा. कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1 बाय आर इंटू एल बाय ए इंटू एल बाय ए लाईक दिस. आठवतंय का? कुठे घेतलं होतं आपण हे? के इज इक्वल टू 1 बाय रो. स्पेसिफिक कंडक्टन्स इज अ रेसिप्रोकल ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. कंडक्टिव्हिटी इज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. आठवतंय ना? सेकंड लेक्चर असेल मला वाटतं आपलं ते. बट वी नो दॅट रो इज इक्वल टू बट रो इज इक्वल टू काय होता? रो इज इक्वल टू आर इंटू एल बाय ए. सॉरी, आर इज इक्वल टू ए बाय एल लाईक दिस. आपण रोच्या जागी जर का आर इंटू ए बाय एल पुट केलं तर काय होते? के इज इक्वल टू 1 बाय आर इंटू ए बाय एल. हा एल वर जाईल म्हणजे के इज इक्वल टू 1 बाय आर इंटू एल बाय ए. तेच लिहिले बघा मी. फक्त आता इतकं लिहिण्याची गरज नाही कारण हे झालेलं आहे आपलं. कॅपा म्हणजे कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1 बाय आर. आर इज अ रेजिस्टन्स इंटू एल बाय ए. बट व्हॉट इज एल बाय ए? हा बघा, एल बाय ए इज सेल कॉन्स्टंट. सो इथे लिहितो मी बट एल बाय ए इज इक्वल टू बी. बी म्हणजे काय? हा सेल कॉन्स्टंट. काय नाही वरचं इक्वेशन. देअरफॉर के इज इक्वल इन प्लेस ऑफ एल बाय ए नाउ आय राईट बी बाय आर. म्हणजे कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट डिवायडेड बाय रेजिस्टन्स ऑफ सोल्यूशन. कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्यूशन इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट डिवायडेड बाय रेजिस्टन्स ऑफ द सोल्यूशन. या इक्वेशनचा यूज करायचा आता आपल्याला पुढे. म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली की इफ यू वांट टू नो द कंडक्टिव्हिटी ऑफ एनी सोल्यूशन एक्सपेरिमेंटली you have to know two things. One is the cell constant of the cell which is used to determine the conductivity.
म्हणजे जो कंडक्टिव्हिटी सेल आहे त्याचा सेल कॉन्स्टंट लागेल. आणि दुसरी गोष्ट, ज्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी मेजर करताय तुम्ही त्या सोल्युशनचा रेजिस्टन्स माहिती पाहिजे. इफ यू नो द रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन, if you know the cell constant of the conductivity cell, then from that two values you can calculate conductivity. And once you know conductivity, you can easily calculate the molar conductivity. कशी कॅल्क्युलेट करायची ते बघू मग आपण. त्यासाठी व्हिटस्टोन ब्रिज एक्सपेरिमेंट करायचं आपल्याला. इतक्या गोष्टी क्लिअर असतील आधी हे माहिती पाहिजे आपल्याला. बघू मग पुढचा पॉईंट याच्यातला. सी, डिटर्मिनेशन ऑफ conductivity and molar conductivity by Wheatstone bridge method. Determination of conductivity म्हणजे कॅपा अँड मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे लॅम्बडा बाय व्हीटस्टोन ब्रिज एक्सपेरिमेंट. या एक्सपेरिमेंटवर सुद्धा जनरली न्यूमेरिकल विचारले जातात आपल्याला. तो पाथ कसा आहे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा तोही सांगेल मी, पण एक्सपेरिमेंट दिलाय तर तो एक्सपेरिमेंटही घ्यावा लागेल. याचं प्रॅक्टिकल सुद्धा आहे तुम्हाला फिजिक्समध्ये वगैरे. व्हिटस्टोन ब्रिज काय आता बघू आपण. आपला पर्पज काय, डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी अँड मोलर कंडक्टिव्हिटी. आपण जर का मोलर कंडक्टिव्हिटीचा विचार केला, सपोज, लक्ष द्या, सपोज वी हॅव टू मेजर, सपोज इथे साईडला लिहितोय, तुम्हाला लिहिण्याची गरज नाही हा. सपोज वी हॅव टू मेजर के अँड लॅम्बडा ऑफ 0.1 मोलर AgNO3 सोल्युशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती पाहिजे सोल्युशनचं. सपोज वी हॅव टू मेजर द कंडक्टिव्हिटी अँड मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ 0.1 मोलर AgNO3 सोल्युशन. वी नो द फॉर्म्युला ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी. व्हॉट इज दॅट? लॅम्बडा इज इक्वल टू के इंटू 1000 डिवायडेड बाय सी. का बरं असा घेतला मी फॉर्म्युला? कारण मी मागच्या लेक्चरलाच सांगितलेलं आहे की कॉन्सन्ट्रेशन इज इन मोल्स पर लिटर. मोलर म्हणजे मोल्स पर लिटर. इफ कॉन्सन्ट्रेशन इज इन मोल्स पर लिटर, देन मोलर कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू के इंटू 1000 बाय सी. हियर सी इज अ कॉन्सन्ट्रेशन इन मोल्स पर लिटर. जर का कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर मीटर क्यूब मध्ये असतं तर मग हा 1000 घेतला नसता, आपण फक्त के बाय सी घेतलं असतं. म्हणजे आपल्याला जर का मोलर कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची असेल लॅम्बडा, तर आधी आपल्याला कंडक्टिव्हिटी माहिती पाहिजे. कळतं सर्वांना? कॉन्सन्ट्रेशनही माहिती पाहिजे, पण ते तर दिलेलं असतं कारण आपण सोल्युशन ऑफ नोन कॉन्सन्ट्रेशन घेतो याच्यामध्ये. म्हणजे सी तर माहिती तुम्हाला 0.1 आहे, पण कॅपा नाही माहित, म्हणजे कंडक्टिव्हिटी नाही माहिती या सोल्युशनची. मग कंडक्टिव्हिटी कशी कॅल्क्युलेट करता? आत्ता आपण फॉर्म्युला तयार केला. दिस के ऑफ अननोन सोल्युशन म्हणजे के ऑफ AgNO3 इज इक्वल टू B बाय R. आत्ता बोललो ना मी. अनलेस अँड अंटिल यू डोंट नो कंडक्टिव्हिटी, यू कॅनॉट कॅल्क्युलेट मोलर कंडक्टिव्हिटी. मीन्स आवर फर्स्ट टार्गेट शुड बी डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ गिवन सोल्युशन. या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी माहिती पाहिजे. पण कंडक्टिव्हिटीसाठी दोन गोष्टी लागतात. कंडक्टिव्हिटी इज डिटरमाइंड बाय युझिंग सेल कॉन्स्टंट अँड रेजिस्टन्स. मग आपल्याजवळ सेल कॉन्स्टंटही नाही आणि रेजिस्टन्सही नाही आहे. याच्यापैकी रेजिस्टन्स डिटरमाइन करण्याचं काम ॲक्च्युली व्हिटस्टोन ब्रिज करतो. काय बोलतो मी? कळतं सर्वांना?
हा जो रेजिस्टन्स असणार आहे, व्हीटस्टोन ब्रिज इज नॉट गिव्स, इट डज नॉट डायरेक्टली गिव्स द कंडक्टिव्हिटी और मोलर कंडक्टिव्हिटी. व्हीटस्टोन ब्रिज गिव्स द रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन. व्हीटस्टोन ब्रिज इज यूज टू मेजर द रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन. तो रेजिस्टन्स तुम्ही जर काही इथे पुट केला तर तुम्हाला कंडक्टिव्हिटी मिळू शकते. बट नॉट ओनली रेजिस्टन्स, यू हॅव टू ऑल्सो नो द सेल कॉन्स्टंट. आता प्रश्न आहे सेल कॉन्स्टंट कसा मेजर करायचा. बघा, जर का सेल कॉन्स्टंट साठी फॉर्म्युला तयार करायचा म्हटला मी, तर असं होईल बी इज इक्वल टू के ऑफ AgNO3 म्हणजे गिव्हन सोल्युशन मल्टिप्लाय बाय इट्स रेजिस्टन्स. हाच फॉर्म्युला मी रिअरेंज केलेला आहे. सेल कॉन्स्टंट काढायचा आहे. सेल कॉन्स्टंटला कंडक्टिव्हिटी आणि रेजिस्टन्स लागतो. रेजिस्टन्स तर तुम्ही व्हीटस्टोन ब्रिजवरनं शोधू शकतात एक्सपेरिमेंट करून, पण कंडक्टिव्हिटी कुठे माहिती आहे तुम्हाला AgNO3 ची किंवा गिव्हन सोल्युशनची, ती तर डिटरमाइन करायची होती आपल्याला. मग आता प्रॉब्लेम क्रिएट झालाय. अनलेस अँड अंटिल यू डोंट नो द सेल कॉन्स्टंट, यू कॅनॉट कॅल्क्युलेट द कंडक्टिव्हिटी. पण सेल कॉन्स्टंट काढायचा असेल तर कंडक्टिव्हिटी लागतेच त्यालाही. मग कंडक्टिव्हिटीज नाही माहीत तर सेल कॉन्स्टंट डिटरमाइन आता करता येणार नाही, बिकॉज यू डोंट नो द कंडक्टिव्हिटी ऑफ AgNO3 सोल्युशन. रेजिस्टन्सचा नाही प्रॉब्लेम, ते व्हीटस्टोन ब्रिज देईल. कसं देईल मी ते पुढे सांगतो. मग आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यास प्रॉब्लेम काय आला कळालं का. इफ यू वांट टू कॅल्क्युलेट कंडक्टिव्हिटी ऑफ गिव्हन सोल्युशन, you have to know cell constant and resistance. Resistance is given by Wheatstone bridge, but question is about cell constant. Cell constant चा फॉर्म्युला आहे cell constant is equal to B into R. कारण K is equal to B by R म्हणजे B is equal to K into R. मग सेल कॉन्स्टंटला दोन गोष्टी लागतात ना, कंडक्टिव्हिटी आणि रेजिस्टन्स. मग कंडक्टिव्हिटी कुठे आहे तुमच्याजवळ. मग काय केलं गेलं, एक असं एक स्टँडर्ड सोल्युशन घेतलं गेलं की त्याची कंडक्टिव्हिटी माहिती ऑलरेडी नोन आहे. ते कुठल्या एखाद्या मेथडने मेजर केलेली असेल, आपल्याला त्याच्यात नाही जायचं आता. बट वी कन्सिडर अ स्टँडर्ड KCl सोल्युशन ऑफ नोन कंडक्टिव्हिटी. काय बोललो मी, कन्सिडर हिअर स्टँडर्ड KCl सोल्युशन, स्टँडर्ड KCl सोल्युशन ऑफ नोन कंडक्टिव्हिटी. नोन कंडक्टिव्हिटी म्हणजे माझा फॉर्म्युला असा होईल बी इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी ऑफ KCl इंटू रेजिस्टन्स R. AgNO3 च्या जागी काय घेतलं मी, KCl मल्टिप्लाय बाय रेजिस्टन्स ऑफ KCl. हा रेजिस्टन्स ऑफ AgNO3 होता. तुम्हाला जर का सेल कॉन्स्टंट किंवा कंडक्टिव्हिटी AgNO3 ची पाहिजे तर रेजिस्टन्स सुद्धा AgNO3 चाच लागेल. ही नवीन गोष्ट का बरं आली आता, ही नवीन गोष्ट का बरं आलेली आहे, टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ सेल कॉन्स्टंट. एकदाच्या एखाद्या सेलचा सेल कॉन्स्टंट तुम्हाला मिळाला, इवन दो द सोल्युशन इन द कंडक्टिव्हिटी सेल इज चेंज. सेल कॉन्स्टंट कोणाचा असतो, कंडक्टिव्हिटी सेलचा असतो. त्याच्यातलं सोल्युशन जरी बदललं तरी सेल कॉन्स्टंट नाही बदलत. म्हणजे KCl आणि RCl हा कंडक्टिव्हिटी ऑफ KCl आणि रेजिस्टन्स ऑफ KCl यूज करून तुम्ही जो सेल कॉन्स्टंट डिटरमाइन केलेला आहे, यू कॅन यूज द व्हॅल्यू ऑफ सेल कॉन्स्टंट, सेम व्हॅल्यू ऑफ सेल कॉन्स्टंट फॉर AgNO3 ऑल्सो. कारण सेल तर तोच राहणार आहे ना, त्याच्यातच KCl असेल, त्याला काढू आपण, त्याच्या जागी AgNO3 ऍड करू. हे सर्व आपण पुन्हा रिपीट करणार एक्सपेरिमेंटली. मी फक्त तुम्हाला आधी काय करायला जातोय आपण ते सांगतोय. आपण नॉन कंडक्टिव्हिटी असणार KCl सोल्युशन घेतलंय, त्याचा रेजिस्टन्स मेजर करू आपण बाय युजिंग व्हीटस्टोन ब्रिज. या दोघं व्हॅल्यू येतील म्हणजे तुम्हाला सेल कॉन्स्टंट मिळेल. आणि तोच सेल कॉन्स्टंट तुम्ही इथे वापरायचा. इथे सेल कॉन्स्टंट अपॉन रेजिस्टन्स तर तुम्हाला व्हीटस्टोन ब्रिज देईल. सेल कॉन्स्टंट वरचा वापरायचा आहे, रेजिस्टन्स व्हीटस्टोन ब्रिज पासून मिळेल AgNO3चं. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, कंडक्टिव्हिटी ऑफ AgNO3. इफ यू पुट दॅट व्हॅल्यू हिअर यू गॉट मोलर कंडक्टिव्हिटी. म्हणजे पहिलं टार्गेट काय ठेवायचंय, डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट बाय युजिंग स्टँडर्ड KCl सोल्युशन ऑफ नॉन कंडक्टिव्हिटी. कळतं सर्वांना. आणि सेल कॉन्स्टंट मेजर करायचं असेल तर आधी काय लागेल तुम्हाला, रेजिस्टन्स ऑफ KCl सोल्युशन. त्याच्यासाठी मग एक्सपेरिमेंट करावं लागेल. काय बोलतो मी, कळतं सर्वांना.
लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट स्टेप. काय? सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट सोल्युशनला नसतो, सेलचा असतो तो. कळतंय ना? त्या सेलमध्ये कुठलं सोल्युशन हे डझंट मॅटर, त्या सेलचा, बिकॉज सेल कॉन्स्टंट इज अ डिस्टन्स, रेशिओ ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल इलेक्ट्रोड डिवायडेड बाय एरिया ऑफ दॅट इलेक्ट्रोड. त्याला म्हणतो आपण सेल कॉन्स्टंट. बरोबर आहे? तो सुद्धा प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंटलेस डिटरमाइन करायचा आहे. तो काय असा स्केल घेऊन वगैरे नाही डिटरमाइन करता येणार. म्हणजे पहिलं टार्गेट सेल कॉन्स्टंट, पण त्यासाठी काय गिव्हन सोल्युशन वापरायचं आहे का? ज्याची कंडक्टिव्हिटी मेजर करायची तो वापरायचा आहे का? नाही. अ सोल्युशन ऑफ नॉन कंडक्टिव्हिटी म्हणजे केसीएल सोल्युशन घेतलं आपण, ज्याची कंडक्टिव्हिटी माहिती आहे. मग काय लागेल? रेजिस्टन्स. तो व्हिटस्टोन ब्रिजवरनं मेजर करायचा. दोघांच्या व्हॅल्यू पुट करा, काय मिळेल? सेल कॉन्स्टंट. ती सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू इथे पुट करा. रेजिस्टन्स व्हिटस्टोन ब्रिजने मेजर करा AgNO3चा. आता काय मिळेल? कंडक्टिव्हिटी ऑफ AgNO3. ती व्हॅल्यू इथे पुट करा. यू गॉट मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ AgNO3. हा पाथ आहे, हा पाथ कळाला तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतील, लक्षात ठेवायचं. मग करू आपण आता. सी हिअर, स्टेप फर्स्ट. इथे लिहितो मी दिस डिटर्मिनेशन is completed in following steps. स्टेप फर्स्ट काय बघा? स्टेप फर्स्ट काय सांगितलं मी? डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट ऑफ कंडक्टिव्हिटी सेल. डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट म्हणजे बी. बरोबर आहे? फॉर दॅट पर्पज वी हॅव टू कन्सिडर अ स्टँडर्ड केसीएल सोल्युशन. स्टँडर्ड म्हणजे काय? हुज कॉन्सन्ट्रेशन इज नोन, त्याला म्हणतात स्टँडर्ड. कन्सिडर अ स्टँडर्ड केसीएल सोल्युशन ऑफ नॉन कंडक्टिव्हिटी. इथे लिहितो मी कन्सिडर अ स्टँडर्ड केसीएल सोल्युशन. ब्रॅकेटमध्ये 1 मोलर, 0.1 मोलर, 0.01 मोलर, कुठलंही कॉन्सन्ट्रेटेड केसीएल सोल्युशन घ्या. स्टँडर्ड म्हणजे काय? सोल्युशन ऑफ नोन कॉन्सन्ट्रेशन. Consider a standard KCl solution of known conductivity. म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी माहिती आहे आता आपल्याला. ही कंडक्टिव्हिटी माहिती आहे केसीएलची. काय लागेल आता? रेजिस्टन्स ऑफ द स्टँडर्ड केसीएल सोल्युशन इज मेजर बाय युझिंग व्हिटस्टोन ब्रिज. मी केव्हाचा तेच सांगतोय. व्हिटस्टोन ब्रिज हा डायरेक्ट कंडक्टिव्हिटी किंवा मोलर कंडक्टिव्हिटी नाही देत, तो आपल्याला रेजिस्टन्स देतो सोल्युशनचा. इथे लिहितो मी इट्स रेजिस्टन्स किंवा रेजिस्टन्स ऑफ धिस केसीएल सोल्युशन इज मेजर बाय युझिंग व्हिटस्टोन ब्रिज. काय असतं मग आता व्हिटस्टोन ब्रिज मध्ये ते बघू आपण. त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. बरं आहे ना? काय काय त्याच्या कन्स्ट्रक्शन मध्ये बघा. सी फर्स्ट ऑफ ऑल इट कन्सिस्ट ऑफ धिस प्लॅटिनम ऑर मेटॅलिक वायर. नॉट प्लॅटिनम, इथे ही मेटॅलिक वायर घेतलेली बघा आपण या पद्धतीने, लाईक दिस. A, B, हा A and this point is B. ही मेटॅलिक वायर आहे. रिमेंबर दॅट दिस मेटॅलिक वायर इज स्ट्रेच ओव्हर अ मीटर स्केल. इथे एक मीटर स्केल असेल, म्हणजे स्केल असेल आणि त्याच्यावरती ही वायर असेल. म्हणजे तुम्ही ही AB जी लेंथ आहे ती इझिली मेजर करू शकतात, कारण ही जी वायर आहे आपण कोशावरती फिट केलेली आहे मीटर स्केलवरती. one end of this metallic wire is linked to known resistance.
नोन रेजिस्टन्स, हा नोन रेजिस्टन्स आहे, लक्षात ठेवायचं. RX म्हणू आपण, RX म्हणजे रेओस्टेट असतो तो, माहिती असेल तुम्हाला, की ज्याचा रेजिस्टन्स व्हॅरी करू शकतो आपण, आपल्याला जो पाहिजे तो घेऊ शकतो रेओस्टेट वरती. थोडक्यात काय तर आपल्याला केमिस्ट्रीसाठी वी नो द व्हॅल्यू ऑफ दिस RX, म्हणजे हा रेओस्टेट आहे त्याच्यावरचा जो रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. द अदर एंड ऑफ दिस मेटॅलिक वायर इज कनेक्टेड टू, it is connected to a conductivity cell. इथे हा कंडक्टिव्हिटी सेल आहे बघा. आता सी दिस वन कंडक्टिव्हिटी सेल माहिती आहे तुम्हाला, आपण थोड्या वेळापूर्वी घेतलेला आहे. इट कन्सिस्ट ऑफ दिस टू प्लॅटिनम प्लेट्स, सी लाईक दिस. इन दिस वे ग्लास ट्यूब असेल, त्याच्यामध्ये या प्लॅटिनम प्लेट्स आहेत. इन दिस वे आता काढला होता ना आपण थोड्या वेळापूर्वी. अँड इट इज प्लेस इन अ बीकर विच कंटेन अ सोल्युशन. आता आपल्याला कुठलं सोल्युशन प्लेस करावं लागेल, KCl सोल्युशन. आपलं टार्गेट आता कंडक्टिव्हिटी मेजर हे करणं नाही. इथे आपण ज्या स्पेशल डायग्राम घेतली तेव्हा इथे लिहिलं होतं आपण सोल्युशन हुज कंडक्टिव्हिटी इज अननोन. आता आपल्याला काय मेजर करायचं, कंडक्टिव्हिटी तर KCl ची माहिती आहे, आपल्याला काय मेजर करायचं आहे, सेल कॉन्स्टंट. आपल्याला काय मेजर करायचं आहे, रेजिस्टन्स. का, कारण आपल्याला फॉर्म्युला माहिती, हा बघा सेल कॉन्स्टंट, टार्गेट आपलं सेल कॉन्स्टंट आहे, पण त्यासाठी काय लागणार आहे, कंडक्टिव्हिटी अँड रेजिस्टन्स. कंडक्टिव्हिटी तर नोन आहे, म्हणजे आधीच माहिती त्याची, फक्त काय KCl ची, आपल्या सोल्युशनची नाही, ती तर मेजर करायची आहे. आपलं सोल्युशन म्हणजे गिवन AgNO3. दरवेळेस AgNO3च नसेल, कुठलंही सोल्युशन असू शकतं, पण इथे दरवेळेस KClच असेल पहिल्या स्टेपमध्ये. कंडक्टिव्हिटी माहिती आहे, रेजिस्टन्स मेजर करायचा आहे. हे KCl सोल्युशन ज्याचा रेजिस्टन्स मेजर करायचा आहे, म्हणजे मी इथे लिहितो इट इज अ KCl सोल्युशन. KCl सोल्युशन चालेल ना. कंडक्टिव्हिटी सेल इज फिल्ड विथ KCl सोल्युशन ऑफ नॉन कंडक्टिव्हिटी, बरोबर. देन आफ्टर दॅट हियर देर इज अ supply of alternate current, supply of alternate current. See this one, AC, like this, right? Then at the center here is a current detector. हा current detector असतो G, current detector. This current detector is joined to वन स्लाइडिंग कॉन्टॅक्ट. हा एक स्लाइडिंग कॉन्टॅक्ट असतो. दॅट स्लाइडिंग कॉन्टॅक्ट कॅन बी मूव ओव्हर दिस वायर AB. याला तुम्ही मूव करू शकता त्या AB वायर वरती, बरोबर. हे कन्स्ट्रक्शन झालं तुमचं. अ मेटॅलिक वायर AB इज देअर विच इज स्ट्रेच ऑन मीटर स्केल. वन एंड ऑफ दॅट वायर इज कनेक्टेड टू नॉन रेजिस्टन्स, other end is connected to the conductivity cell which is now filled with KCl solution. कळतं सर्वांना. then after that these two ends are also connected to the alternate supply or source of alternate current, बरोबर. मग आता आपल्याला इथनं अल्टरनेट करंट पास करायचा आहे. when we pass the alternate current through this assembly, through this solution, through this wire, then remember that at that time this current detector shows some deflection. Now you have to move this sliding contact over this wire AB until this current detector shows zero deflection, null deflection. Suppose when that sliding contact is at this point C, then this current detector shows zero deflection, null deflection. याचा अर्थ असा झाला की द रेजिस्टन्स, आता दोन पार्ट झालेत बघा याचे, AC and solution is in left hand side and BC and known resistance is in right hand side.
हे जे मध्ये आपण करंट डिटेक्टर वगैरे घेतलेलं आहे स्लायडिंग कॉन्टॅक्ट, त्याच्या लेफ्टला बघा सोल्युशनलाही रेजिस्टन्स असतो, मेटॅलिक वायरलाही रेजिस्टन्स आहे AC, हाई रेजिस्टन्स आहे, मेटॅलिक वायर BCलाही रेजिस्टन्स आहे. म्हणजे द रेजिस्टन्स इन लेफ्ट हँड साइड इज एक्झॅक्टली बॅलन्स बाय रेजिस्टन्स ऑफ राईट हँड साइड, हेन्स द करंट डिटेक्टर शोज नल डिफ्लेक्शन. हेच तर प्रिन्सिपल आहे व्हिटस्टोन ब्रिजचं. आपल्याला प्रिन्सिपल वगैरे केमिस्ट्रीमध्ये फार त्याचा उपयोग नाही, पण आपल्याला माहिती पाहिजे की बाय अकॉर्डिंग टू व्हिटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल, when the current detector shows null deflection, that means the resistance in left hand side, that is resistance of solution and resistance of wire AC, is balanced by known resistance and resistance of wire BC. बरोबर. म्हणजे मी इथे आता असं लिहिणार आहे, सी according to Wheatstone bridge principle काय, रेजिस्टन्स ऑफ KCl सोल्युशन, R ऑफ KCl सोल्युशन डिवायडेड बाय रेजिस्टन्स ड्यू टू वायर AC, हा AC मेटॅलिक वायर, is equal to known resistance Rx divided by resistance of wire BC, like this. We know that resistance is direct, we don't know the resistance of wire AC, आपल्याला हा मेजर करायचा आहे, हे नॉन रेजिस्टन्स असं म्हणतो आपण, म्हणजे त्याची व्हॅल्यू माहिती आहे. But can we know resistance of wire AC and resistance of wire BC? No, but we know कि resistance of any conductor is directly proportional to its length, and we know the length because this metallic wire is stretched on meter square. म्हणजे ही काहीतरी लेंथ आहे, ही पुढची लेंथ, ही लेंथ मेजर करता येईल आपल्याला. म्हणजे रेजिस्टन्स ऑफ AC च्या जागी मी लेंथ ऑफ AC लिहीन, रेजिस्टन्स ऑफ BC च्या जागी मी लेंथ ऑफ BC लिहीन. म्हणजे मला पुढे असं लिहायचं आता, ॲज सी हिअर, ॲज resistance is directly proportional to length of conductor, therefore हे इक्वेशन काय न बघा, therefore resistance of KCl solution divided by length of AC, हे बघा AC, resistance of AC च्या जागी काय लिहिलं मी, length of, we know this length is equal to known resistance divided by length of BC. म्हणजेच resistance of KCl is equal to Rx known resistance multiplied by length of AC divided by length of BC. This one. म्हणजे आपल्याला resistance of KCl मिळाला. फक्त काय माहिती पाहिजे, नोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू, नोन आहे म्हणजे ती व्हॅल्यू माहिती आहे. लेंथ ऑफ AC हे तर स्केल मीटर, सॉरी ही वायर मीटर स्केलवरच आहे, त्याच्यामुळे इथून इथपर्यंत किती लेंथ आहे मीटर स्केलवर बघा, BC किती आहे ते बघा, ही 2 मीटर असेल, ही 3 मीटर असेल, जे काय असेल म्हणजे 2/3 लाईक दिस. नाउ we know the resistance of KCl. हा बघा, रेजिस्टन्स ऑफ KCl माहिती आहे, कंडक्टिव्हिटी तर नॉन कंडक्टिव्हिटी आहे, कंडक्टिव्हिटी ऑफ KCl नॉन, आपण सोल्युशनच असं सिलेक्ट केलेलं आहे, कारण ते करावंच लागलं, मी सांगितलं, कारण तुम्हाला जर का कंडक्टिव्हिटी पाहिजे असेल गिव्हन सोल्युशनची तर सेल कॉन्स्टंट लागेल, आणि सेल कॉन्स्टंट पाहिजे असेल तर कंडक्टिव्हिटी लागते. आपल्याजवळ तर कंडक्टिव्हिटी नव्हतीच AgNO3, म्हणून मी काय केलं की स्टँडर्ड KCl सोल्युशन घेतलं ज्याची कंडक्टिव्हिटी माहिती आहे. मग कंडक्टिव्हिटी ऑफ KCl, मग प्रश्न कशाचा राहिला, रेजिस्टन्स, कारण सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू K×R. रेजिस्टन्स आपण व्हिटस्टोन ब्रिजने मेजर केला बघा, हा ती व्हॅल्यू इथे पुट करा, कंडक्टिव्हिटी तर माहिती आहे, म्हणजे सेल कॉन्स्टंट मिळेल तुम्हाला. आता म्हणजे सेकंड स्टेप हे मिळवलं आपण बघा, सेल कॉन्स्टंट कसं मिळणार आता, नाऊ इथे लिहितोय मी, नाऊ सेल कॉन्स्टंट is what, B is equal to conductivity of KCl multiplied by resistance of KCl.
हा बघा सेल कॉन्स्टंट मिळाला, या सेलचा सेल कॉन्स्टंट मिळाला आता आपल्याला, कळतंय. अँड वन्स वी नो द सेल कॉन्स्टंट, नाव यू कॅन इझिली फाइंड आउट द कंडक्टिव्हिटी ऑफ गिव्हन सोल्युशन. नाव KCL नाही, गिव्हन सोल्युशन जे दिलं असेल तुम्हाला, मी AgNO3 घेतलेला आहे. कसं काय मिळेल, सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू पुट करा. आता काय लागेल, आणखी रेजिस्टन्स लागेल AgNO3चा. आणि रेजिस्टन्स कसा मोजतात तेच तर सांगितलं मी तुम्हाला. म्हणजे आता तुम्हाला काय करायचंय, रिप्लेस दिस KCL सोल्युशन बाय गिव्हन सोल्युशन अँड अगेन रिपीट दिस एक्सपेरिमेंट. व्हॉट यू गॉट, रेजिस्टन्स ऑफ गिव्हन सोल्युशन म्हणजे AgNO3चा रेजिस्टन्स मिळेल. फक्त KCLच्या जागी याला काढून टाका, KCLला रिमूव्ह करा आणि काय ऍड करायचंय, AgNO3. यू गॉट द रेजिस्टन्स ऑफ AgNO3 and once you know the resistance of AgNO3, you can easily got conductivity. सेल कॉन्स्टंट तर ऑलरेडी डिटरमाइन केला ना तुम्ही. तुम्ही म्हणाल तो सेल कॉन्स्टंट तर KCL असताना मेजर केलाय. सेल कॉन्स्टंट बदलत नाही, मी थोड्या वेळापूर्वी बोललो. वेदर यू चेंज द सोल्युशन, इव्हन दो यू चेंज द सोल्युशन फ्रॉम दिस कंडक्टिव्हिटी सेल, इट्स सेल कॉन्स्टंट डज नॉट चेंज. कारण सेल कॉन्स्टंट सेल्स आहे. तुम्ही सेल बदलवलाय का, नाही, तुम्ही सोल्युशन बदलवलाय. म्हणजे सेल कॉन्स्टंट जो KCLचा मिळालाय, KCL सोल्युशनच्या वेळेस जो सेल कॉन्स्टंट मिळालाय तोच खाली असेल, तोच कुठल्याही सोल्युशनला असेल. बरोबर आहे ना. मग आता आपलं पुढचं टार्गेट काय असेल, रेजिस्टन्स ऑफ AgNO3. कारण रेजिस्टन्स मिळाला तर कंडक्टिव्हिटी मिळेल. सेल कॉन्स्टंट आहे तुमच्याजवळ, आता रेजिस्टन्स मिळवावा लागेल. रेजिस्टन्स याची गरज नाही तुम्हाला. आता हा B मिळवला बघा तुम्ही, हा बघा B, तो B आता इथे पुट करायचा आहे. रेजिस्टन्स AgNO3चा पुन्हा मेजर करायचा आहे. KCLच्या जागी AgNO3 घेऊन काय मिळेल, कंडक्टिव्हिटी. ती कंडक्टिव्हिटी इथे पुट करा, काय मिळेल, मोलर कंडक्टिव्हिटी. संपलं आपलं काम, कळतंय ना. म्हणजे मी पुढची स्टेप लिहितोय आता इथे, डिटर्मिनेशन ऑफ, म्हणजे स्टेप सेकंड. स्टेप सेकंड, स्टेप सेकंड काय, डिटर्मिनेशन ऑफ रेजिस्टन्स ऑफ गिव्हन सोल्युशन. डिटर्मिनेशन of resistance of given solution. Determination of resistance of given solution. कसं काय मेजर करायचा रेजिस्टन्स ऑफ गिव्हन सोल्युशन, फक्त काय लिहायचं इथे, रिप्लेस KCL सोल्युशन फ्रॉम कंडक्टिव्हिटी सेल बाय AgNO3 सोल्युशन, रिपीट द एक्सपेरिमेंट अँड गेट द रेजिस्टन्स ऑफ AgNO3 सोल्युशन. म्हणजेच गिव्हन सोल्युशन. AgNO3 तर मी एक्झाम्पल म्हणून दिलं होतं फक्त. KCLच्या जागी AgNO3 पुट करा, काय होईल इथे, रेजिस्टन्स ऑफ AgNO3 बाय रेजिस्टन्स ऑफ AC अननोन, रेजिस्टन्स ऑफ BC, म्हणजे शेवटी रेजिस्टन्स ऑफ AgNO3 इज इक्वल टू RX इंटू लेंथ ऑफ AC बाय लेंथ ऑफ BC. RX माहिती असतो, AC BC माहिती आहे, यू गॉट रेजिस्टन्स ऑफ AgNO3. तोच एक्सपेरिमेंट करावा लागेल ना. म्हणजे इथे फक्त असं लिहितोय मी, नाऊ रिप्लेस KCL सोल्युशन फ्रॉम कंडक्टिव्हिटी सेल in conductivity cell by AgNO3 solution and repeat experiment, repeat Wheatstone bridge experiment, and get रेजिस्टन्स. आता AgNO3 म्हणण्याच्या जागी मी काय लिहितो, गिव्हन सोल्युशन, कारण दरवेळेस AgNO3 असेल असं काही नाही. and repeat the experiment, Wheatstone bridge experiment, get resistance of given solution, like this.
म्हणजे आता तुमच्याजवळ रेजिस्टन्स ऑफ गिव्हन सोल्युशन आहे, सेल कॉन्स्टंट आहे, आणि जर का रेजिस्टन्स असेल, सेल कॉन्स्टंट असेल, तर दोघांचा रेशो म्हणजे काय, कंडक्टिव्हिटी. कळतंय ना. म्हणजे स्टेप 3 आता फक्त कॅल्क्युलेशन्स आहेत. स्टेप 3 काय, डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ गिव्हन सोल्युशन, कंडक्टिव्हिटी ऑफ गिव्हन सोल्युशन. काय करणार याच्यामध्ये, फ्रॉम रेजिस्टन्स ऑफ गिव्हन सोल्युशन and सेल कॉन्स्टंट म्हणजे B ऑफ कंडक्टिव्हिटी सेल we can calculate what, its conductivity म्हणजे कॅपा. कशी कॅल्क्युलेट करणार कंडक्टिव्हिटी, फॉर्म्युलाच आहे त्याचा, काय, K = B/R. ही कंडक्टिव्हिटी कोणाची आहे, गिव्हन सोल्युशनची आहे. रेजिस्टन्स कोणाचा आहे, गिव्हन सोल्युशनचा आहे. गिव्हन म्हणजे AgNO3. करताय ना. वरती ही कंडक्टिव्हिटी कोणाची होती, कंडक्टिव्हिटी आधी KClची होती. रेजिस्टन्स कोणाचा होता, KClचा होता. पण आता आपण KClला रिप्लेस केलं ना AgNO3 ने, म्हणून रेजिस्टन्स AgNO3चा मिळेल. रेजिस्टन्स AgNO3चा आहे. सेल कॉन्स्टंट तर सेलचा असतो, तो आधी जो कॅल्क्युलेट केला आहे तीच व्हॅल्यू इथे घ्यायची आहे. म्हणजे काय मिळेल आपल्याला, कंडक्टिव्हिटी ऑफ गिव्हन सोल्युशन. And once we know the conductivity, we can easily calculate the molar conductivity. मग इथे तिसरी स्टेप, स्टेप 4, सॉरी दिस इज स्टेप 3. नाउ स्टेप 4 काय, डिटर्मिनेशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ गिव्हन सोल्युशन. कशी कॅल्क्युलेट करायची, फ्रॉम कंडक्टिव्हिटी ऑफ गिव्हन सोल्युशन and its concentration we can calculate molar conductivity. From conductivity and constant conductivity म्हणजे दरवेळेस लिहितोय मी कॅपा, and concentration म्हणजे C of given solution its molar conductivity is calculated. molar conductivity म्हणजे काय, लॅम्बडा is calculated as, कशी कॅल्क्युलेट करायची ती, लॅम्बडा is equal to K into 1000 divided by C. या पद्धतीने दिस वन. म्हणजे आपण कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट केली आणि मोलर कंडक्टिव्हिटी, आपला पॉइंट असतो होता डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी अँड मोलर कंडक्टिव्हिटी बाय व्हिटस्टोन ब्रिज एक्सपेरिमेंट. करताय. पण आपल्याला एक गोष्ट करावी लागली याच्यामध्ये, काय, आपल्याला एक नवीन सोल्युशन घ्यावं लागलं. KCl स्टँडर्ड म्हणजे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे त्याला स्टँडर्ड म्हणतात. ते तुम्ही 1 मोलर घेऊ शकतात, 0.1 मोलर, 0.01 मोलर, काही चालतंय. वी कन्सिडर अ स्टँडर्ड KCl सोल्युशन ऑफ नॉन कंडक्टिव्हिटी. एवढं फक्त कन्सिडर करावं लागेल मला. याची सर्वात आधी आपण स्टँडर्ड सोल्युशन घेतलं ज्याची कंडक्टिव्हिटी माहिती आहे. का घेतलं ते, कारण आपल्याला सेल कॉन्स्टंट डिटरमाइन करायचा होता. कारण सेल कॉन्स्टंटसाठी आपल्याला कंडक्टिव्हिटी आणि रेजिस्टन्स लागतो. रेजिस्टन्स तर व्हिटस्टोन ब्रिजने मेजर केला आपण, कंडक्टिव्हिटी माहिती होती, हे सेल कॉन्स्टंट मिळाला. आता हा KCl रिप्लेस केला आपण गिव्हन सोल्युशनने आणि त्याचा रेजिस्टन्स मेजर केला पुन्हा बाय धिस वे, सेम वे. म्हणजे तुमच्याजवळ रेजिस्टन्स आहे गिव्हन सोल्युशनचा, सेल कॉन्स्टंट आहे जो तुम्ही इथे कॅल्क्युलेट केलेला आहे.
तो KClचा आहे आणि AgNO3 किंवा इतर सोल्युशनला वेगळा असेल असं नसतं. पुन्हा पुन्हा सांगतोय कारण न्यूमेरिकलमध्ये प्रॉब्लेम येतात. Now you know the resistance of given solution, you know the cell constant. From that resistance of given solution and cell constant, you can calculate conductivity of given solution. And from conductivity of given solution, you can calculate molar conductivity of given solution. इतकं हे व्हिटस्टोन ब्रिज एक्सपेरिमेंट मध्ये आहे. कळतं सर्वांना? मेनली याच्यावर न्यूमेरिकल असतात. पहिला जो 2 मार्क्ससाठी न्यूमेरिकल असतं ते इथेच असतं. के दिलेला असतो, लॅम्बडा विचारला जातो किंवा लॅम्बडा दिलेला असतो, के विचारला जातो. काही केसेसमध्ये लॅम्बडा दिलेला नसतो, सॉरी के दिलेला नसतो डायरेक्टली, त्याच्या जागी सेल कॉन्स्टंट अँड रेजिस्टन्स देतात की जो गिव्हन सोल्युशनचाच डायरेक्टली द सेल कॉन्स्टंट ऑफ सेल इज 0.28 per meter and resistance is 250 ohm. Calculate the molar conductivity. म्हणजे तुम्हाला आधी बी आणि आर वरनं काय शोधावं लागेल? कंडक्टिव्हिटी. आणि ती कंडक्टिव्हिटी इथे पुट करा, काय मिळेल? मोलर कंडक्टिव्हिटी. किंवा कंडक्टिव्हिटीच्या जागी डायरेक्टली बी बाय आर पुट करा, एकचदा कॅल्क्युलेशन होईल. कळतंय ना? आणि फार रेअर केसेस मधल्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला कंडक्टिव्हिटी ऑफ KCl दिला जातो, रेजिस्टन्स ऑफ KCl दिला जातो आणि मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ अननोन सोल्युशन मेजर केली जाते, विचारलेली असते. मग तुम्ही काय करायचं? कंडक्टिव्हिटी अँड रेजिस्टन्स ऑफ KCl वरनं काय शोधायचा? सेल कॉन्स्टंट. आणि त्या सेल कॉन्स्टंटचा आणि रेजिस्टन्स ऑफ गिव्हन सोल्युशन वरनं काय मेजर करायचं आहे? कंडक्टिव्हिटी. आणि कंडक्टिव्हिटी वरनं काय मेजर करायची? मोलर कंडक्टिव्हिटी. पाथ लक्षात ठेवा व्यवस्थित. सेल कॉन्स्टंट दरवेळेस डायरेक्टलीच दिला जाईल असं नाही. सेल कॉन्स्टंटच्या जागी काय दिलं जाईल? कंडक्टिव्हिटी ऑफ KCl अँड रेजिस्टन्स ऑफ KCl. कंडक्टिव्हिटी ऑफ KCl अँड रेजिस्टन्स ऑफ KCl वरनं काय शोधायचं आहे? सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट अँड रेजिस्टन्स ऑफ गिव्हन सोल्युशन वरनं कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी ऑफ गिव्हन सोल्युशन वरनं मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ गिव्हन सोल्युशन. बरोबर आहे? इथे आपला जो पहिला पार्ट आहे या चॅप्टरचा, त्याला आपण टायटल दिलेलं आहे बेसिक कन्सेप्ट्स ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री, तो पहिला पार्ट संपलेला आहे. उद्याच्या लेक्चरला आपण सेकंड पार्ट स्टार्ट करणार आहोत, इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. काय असतात ते इलेक्ट्रोकेमिकल सेल्स, त्याचे टाईप काय असतात, या सर्व गोष्टींचा विचार आपण उद्याच्या लेक्चरला करू. ठीक आहे? थँक्यू.